अरे ते नाही का चक्का मारल्यानंतर तू सेलिब्रेशन काय खेळतो आबे गिरण गिरण हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर गाईज आज क्रिकेट खेळायला जायचं होतं. पोरांनी फोन केले सकाळी 7:30 वाजले नाही ना, उशीर झाला तिथे. मग आले पोर खेळले क्रिकेट, एन्जॉय खेळून नाही का थोडं वेळ. आता दिवाळी सुट्ट्या नाही का, त्याच्यामुळे सुट्ट्या मग पोर घरीच आहे. ते म्हणतात ते टेस्ट मॅच नाही का, आणि आता चालू आली हे मॅच. पुढच्या मॅच मध्ये खेळावं लागेल मला. मग आता बसलो थोडा वेळ तर नाही का, आपल्याला खेळायला बसायला ये. आणि अनलिमिटेड ओव्हर असे कधी आउट होतं काय माहिती. ते म्हणतो उशिरा आला, फोन केला तर कधी नाही का, जाऊन दे येतो थांबा जरा तुम्ही येता. बघू यांची मॅच कशी खेळता नाही काही. टीम आता झालेली एक टीमचं असं बघत बघा माझ्याकडं. काय रे किती रन झालेले? तीस रन टोई नाही भाऊ. आता डेंजर खेळतात तुम्ही. आपण त्यावर एक्सरसाइज करू इथं नाही का, थोडं खेळू. ठीक आहे पोर 1-1.5 तास खेळतात नुसते, मग नंतर मग काय ऊन येतं नाही का. नाही का मग फोन मी केलाय घरी कितीला आहे? कोणची बघू बरं. 50,000 रुपयाला अबे शॉट आहे तू. अहो शिवम बाकी ना, शिवम चांगला खेळ तू. अरे ते नाही का चक्का मारल्यानंतर तू सेलिब्रेशन काय खेळतो आबे? गोपी दादा गुड मॉर्निंग. खेळायला शिवम बॅट्समन आलेला आहे. आणि गाईज कसं आहे आता इथं एक टप्पा आउट आहे नाही का, एक टप्पा पडला ना मग आउट होतो नाही का. अवघडच विषय, सिस्टम तसं आहे आता काय. अरे कसं आहे काहीच. मी आता यांच्या टीम कडून आज जिंकली, या टीम वाली जिंकलेली. आता मग यांच्याकडून खेळतो मी नाही का. मग हे जरा भारी वाट राहिली खेळतानी. झालं इथं सकाळी फाटा गेला हो. माझी बॅटिंग कधी आता? मग माझं लगेच चालू झालं ना. लिट्टा काय बॉलिंग. टीम मधले प्लेअर चांगले होते नाही का, मग आपण म्हणले इकडून घुसवा मग खेळावं लागेल. हा कोण काय वाढवा माग किप्पर त्या दुसऱ्या टीमचा आहे. हे आदिवासी हे लगेच धरते. आउट गाईस आम्ही आज फिल्डिंग आता किती रन केले आपण? म्हणे 13 रन टू नाही का. आता हे चालू आता अनलिमिटेड ओव्हर नाही का, आणि एक टप्पा आउट आहे. म्हणजे एका हातात एक बॉल घ्यायचं नाही, कॅच घ्यायचं नाही का. चाललं शेवटचे प्लेयर राहिलेले. फिल्डिंग चालू आहे तर मी झाडाखाली थांबलो इकडं. बाकी सगळे येऊ ना ते असे. आपण इकडे जरा नाही उन्हापासून संरक्षण कधी आता उरकते वाटतं. झाले आता लास्ट प्लेयर आहे ना रे, शेवटचा राहिलाय ना, शेवटचा प्लेयर राहिलेला आहे. गाईज आपला युवराजचा बर्थडे, त्याला विश करू आपण.
हॅपी बर्थडे युवराज. अजून काय मग, गॉड ब्लेस यू. गाईस तर मी मित्राकडे चाललोय माझ्या, तो शिवमकडे नाही का, त्याच्याकडे चाललोय. आज आम्हाला तिकडे जायचं होतं इंजिनिअरिंग कॉलेजला, तिथे एक ब्लॉग काढू. हॅलो, फटाके वाजू राहिले वैजंत. हॅलो हॅलो. गाईस आता मग त्याच्याकडे चाललोय मला घरी. मग काही घरी चाललोय आता मी पण. ही गाडी बाहेर होती आपली नाही का, स्प्लेंडर, ती घरात तिथं आतमध्ये आहे. ती कशाला काढायची, जाऊन ते मी म्हणलं जाऊन द्या, बस हीच गाडी घेऊन जाऊ. गाईस आज भाऊबीज नाही का, तर तुम्हाला सर्वांना भाऊबीजेची खूप शुभेच्छा नाही का. चालेल मग, ओके जातो त्याच्याकडं, तुम्हाला पण दाखवतो, भेटू त्याला. काहीच मी झाली आपल्या झाडाची दररोज पेरू खातो नाही काय झाली, एक वरती लय तो कसा काढावा काय माहिती. या दिसतो एक इथं ते काढू नये का. मग असं तोडलंय. आता मित्राच्या घरी आलो, तो आवडतोय शिवम. इकडं बकऱ्यांदी नाही का, तो शेतकरीच जसा, बकऱ्या वगैरे सगळे. भारी वातावरण हो इकडं, निवांत शांत आहे नाही का. आता जायच तिकडे जो आपण नाही का, मग तुम्हाला दाखवतो कॉलेजमध्ये काय कसं नाही का. मी पण बघितलं नाही अजून, असंच नाही का ब्लॉग काढण्यासाठी कसं आहे कॉलेज काय, तुम्हाला पण दाखवतो. मग स्टेट येऊन शेवटपर्यंत. ओके, आवडतोय अजून. आणि कुत्रा बाबा डेंजर आहे, मोती नाव आहे व्हायचं काय मसला निवांत लय डेंजर. काय याला पाणी दिलं काय याला शेताला, ओव्हरफ्लो झाला वाटतं ना पाणी. आता कॉलेजवर आलो इथं, दाखवतो कॉलेज नाही का आपलं. असं कॉलेज आहे, श्री छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाही का. लय भारी कॉलेज होतं. भरपूर दिवस झाले पण झाले नाही का, पण म्हणतात त्यात परत चालू करणार आहे. ऍडमिशन पण भरपूर व्हायची नाही का, असं तसं पण काहीतरी काय खूप दिवस झाले बदल झाले. तुम्हाला दाखवतो नाही कसं काय आतमध्ये काय. तुला का चला तू काय सर आता इथून इकडून इकडून वर्कशॉप आहे का सर. होतं म्हणजे भारी होतं पण कोण मोठं होत ना. काहीच इथं वर्कशॉप होता असं नव्हतं एवढं. म्हणजे इंजिनिअरिंगचा काहीच विषय होता माहित नाही. भारी वाटत सर जेवण कोणी एवढंच पंक्ती झाल्या असतील. मीटअप झाला होता ना रे कॉलेजच्या अॅल्युमिनायचा, तवाचा विषय हा. तवा साफ केलंय ते. शिक्षण घेत नाही का असं बघा. होतं का समोर कुत्रा धरणार नाही हाय टॉम्या गम मध्ये
असं ऑफिस आहे. नवीन आहे सगळं अजून. इकडे पण बघा, इकडे पण दाखवा कसं काय सगळं साफ केलेलं आहे तसं इकडचं. आणि आता होईल परत होणार वाटतं रिनोव्हेशन. तर बघा इकडे हीट ट्रान्सफर मोठं आहे. तिकडे काय इंटरनल कॉम्बिनेशन गिरण गिरण काय हुआ काय काहीच नाही. काय हे आता गिरण टाईप वाटतंय. आमच्याकडे होती नाही तेव्हा असंच होतं. इथून भारी आलेलो आपण इकडून जाऊ वरती आपण इकडे वर जायचं. काय नाही इकडं. बस घडतं बेसिकली मेकॅनिकल लॅब नाही का असं. होत परत चालू व्हायला पाहिजे तरी चालू झालं नाही कसं इंजिनिअरिंग काय शिकवतो केमिकल का कारण घेऊन लॅब नाही पावर गाडी चालतोय तरी जाऊ दे भाऊ आहे तिथे. वरती चाललो मी तुम्हाला पण घेतो चला. असं हे गिराय नाही का चांगलं भारी वाटतं. हे इग्नोर करा नाही का बॅटरी असं नाही का त्याला घाण केलेलं आहे पण लावून द्या कोणी भारी घालून असं इथं क्लासरूम नाही का इकडं वर्ग आहे. कुठून स्टार्ट करायचं इकडून करायचं का इकडून करू चला. तर हे विजन डेटाबेस लॅब आहे नाही इकडं येऊ शकतो का आपण उघडलं नाही का तसं नको का रूम्स आहे रूम बघा नाही का रूम आहे लॅब आहे लॅब असं डेटाबेसचं काहीतरी वर्क असेल नाही का. आणि कॉम्प्युटर लॅब इकडचं वातावरण बघा कसं आहे बघा नाही का या साईडला इकडं पोरं खेळायला येतात प्रॅक्टिससाठी नाही का. भारी वाटतं असं निवांत. एरिया पण मोठा आहे नाही का. युनिक्स लॅब आहे युनिक्स लॅब लॅब पण किती ओपन आहे बघा युनिक्स लॅब आहे. काय मध्ये चांगलं वाटतं असं नाही का कसं काय सगळे बोर्ड बेड लावून टाकले लाईट कनेक्शनच नाही आता पुढचं रूम वरती बघायचं कसं रोड वाढलं इथून बघू शकतो नाही कोण येत नाही काय नाही का. तुम्ही पण बघू शकता असं सगळं दिसतं इथून सरळ स्ट्रेट फॉरवर्ड बघितलं का. नाईस नाईस कॉम्प्युटर सेंटर इथं तेव्हा तिकडे कॉम्प्युटर सेंटर लिहायला नाही का. थोडी मोठं रूम बघा ना नाही का कसं तेवढं उंच आहे. कसं एक कॉम्प्युटरची लॅब असायची नाही का म्हणजे एक गाड्याकडे काय तोडलेले आहेत कॅड कॅम लॅब तुमची काय माहिती कॅड कॅम भारी पण इकडं सगळी लॅब असेल आणि त्या साईडला वर्ग आहे तिकडून जाऊ तिकडं पण बॅक साईडला
आणि इकडं पण मग लॅब आहे, हार्डवेअर लॅब आहे, इकडची हार्डवेअर. ही इंजिनियर फिजिक्स लॅब. काय सगळं मुंबई आहे नाही काय तर बघू शकता. असं इकडे सगळं हे केलेलं आहे, काहीच नाही खुर्च्या बिरच्या काही, सगळं रिकामं केलेलं आहे. फर्निचर काही नाही. टेरेस वरती एकच मजला आहे फक्त. इकडे नाही सर आपण या साईडचं. इकडे बघा, इकडे काही डिपार्टमेंट आहे, लॅब होती. इकडे ब्लॉक नंबर आहे, हे बघा इकडे बघू आपण. एक मिनिट इकडे बघू, मग वरती जाऊ नाही का. इकडं नोटीस बोर्ड डिपार्टमेंट काय आहे. इकडे केमिकलचं सगळं हे काम असतात नाही का, केमिकलचं सगळं वापरतात सबस्टन्स. इकडे ब्लॉक नंबर काय डिपार्टमेंट टेलिकम्युनिकेशन वेस्ट. बघा बरं संध्याकाळी आलो बाबा, तिकडं नको जायला. चल रिटर्न परत. आईस आम्ही दोघं चालू ना, त्याच्यामुळे भीती वाटते आम्हाला. इकडं बघा काय झालेलं आहे. असं रूम्स नाही का, आपण इकडे घेतो मला दाखवलं. इकडे आलतो ना आता, नोटीस बोर्ड आहे. वर दाखव आपण टेरेस जायचं का, टेरेस वर रूम भारी वाटतं. टेरेस इकडे वरच्या कोणाची आवड असतो नाही. पाहिजे दिवसा एवढं वर्षाचं राहायचं होतं माहिती का, तेवढं पैसे टाइमच नाही भेटला कधी एकदा असं काही. हे बघा आपलं टेरेस इथे, असं टेरेस आहे. एवढं असं पॅच नाही का, भारी वाटतं. आपलं घर तिकडे आहे का साईड नाही, तिकडे आहे पलीकडे. तिकडे ते मंदिर आणि ते चांगलं आहे. पण नाही तिकडे काय ही कुठे व्ह्यू बघा कसा आहे, व्ह्यू नाही का. एक सिनेमॅटिक करतो पॉज करून कट करून पाहिजे. तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. आणि कसं वाटलं आपलं कॉलेज तुम्ही सांगा नाही का. खूप म्हणजे वर्षातून आलो मी नाही तिकडे, भारी वाटलं असं कॉलेज बघून. आता लवकरच चालू व्हायला पाहिजे नाही का आपलं गर्ल्स कॉलेज. बघा इकडं असं असं झालेलं आहे, तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसत नाही तसं चालेल. मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच. ओके बाय, टेक केअर, गुड नाईट.